एका बाजूला आपण पाहतोय सरफराज शेख, जो की खरं तर विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. एक चेंडू एक नाबाद खेळतोय. हो परत एकदा इनसाइड एज, पण तिथे आपण पाहतोय थर्ड मॅन, शॉर्ट थर्ड मॅन त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही. डीजे थोडा आवाज चेक करा. बेस कमी करा, थोडं बास वाढवा. हो परत एकदा जबरदस्त सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 षटकामध्ये आपण पाहिलो तर बॅटर गोलंदाजावरती हवी होते, तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज इथे मात्र बॅटरवरती हवी होताना पाहायला मिळतोय. तिसरे षटक 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेले आणि दोनही चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळतात. इथे मात्र आपण पाहतोय स्मार्ट क्रिकेट. खरं तर सरफराजच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत, त्यामुळे हो इथे काय पहा, आखो ही आखो में इशारा, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलं आणि 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण झालेल्या आहेत. धन्यवाद दादा. 33 धावा धावफलकावरती या 2 धाब्याच्या मदतीने इथे पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. डावखुराचा गोलंदाज यावेळेस मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक खूप दूरवरते. 1 बाउन्स चेंडू आपण पाहतो अगदी पाठीमागच्या साईडला डिक्लेरेशन झोनकडे जात असताना शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक परत एकदा फ्रेम मध्ये येत आहेत आणि इथे फक्त आणि फक्त एकच धाव. अनिल उर्फ युवीचं इथे मात्र कौतुक करावं लागेल. 4 चेंडू हाताळलेत, माफ करा, यस 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 3च धावा इथे मात्र खर्च केलेल्या आहेत. यावेळेस इथे आपण पाहतोय फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक तिथे मात्र बॉलला पाहत राहिले. अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर्सला एक उत्तुंग आकाशाला गवस निघालणारा नरसिंह चषक 2025 चा इथे तो एक ब्रँडेड षटकार. एक सुंदर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना इथे आपण पाहतोय सुलेमान सिद्दीकी यांचा एक बिग ब्लास्ट षटकार. यावेळी इथे काय, इथे खर तर तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाईल आणि खरं तर मागितली गेलेली सुद्धा आहे. तिसरे पंच अगदीच आपण पाहतोय आपल्या सर्वांचा लाडका मित्र आयोजन कमिटीतील नागेश लादे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ते कामकाज पाहायला आहेत. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, पण न्यू स्टार हट्टा यांच्या पवेलियनमध्ये इथे मात्र नीरव शांतता पाहायला मिळणार आहे. कारण जसे हावभाव तिथे आपण पाहतोय टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये होते, याच्यावरून असं समजतंय की इथे मात्र फलंदाज साठी इथे मात्र धोक्याची घंटा आहे की काय. थोडीशी धाकधूक निश्चितच वाढली असेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येतोय OUT अर्थातच आउट. सुलेमान सिद्दीकी बॅक टू द पवेलियन. डीजे आपण पाहतो पहिला धक्का इथे मात्र अट्टा संघाला लागलेला आहे 40 धाव संख्येवरती. अगदी जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या 3 ओव्हर या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. चौथ्या ओव्हरसाठी आपण पाहतोय राजू.
राजू वा मिडल ऑफ द बॅट काय देखना फटका मारलाय चेंडू जातोय सीमा पार षटकार अतिशय अप्रतिम असा फटका आपण पाहिला बॅटला कनेक्ट झाला बॅट मधून जो आवाज झाला ना अगदी त्या आवाजामध्ये लिहून गेलो होतो की 6 धावा नक्कीच आहेत आणि त्याप्रमाणे 6 धावा या ठिकाणी संघाला भेटत आहेत या 6 धावाच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा एक गडी बाद चौथं षटक मार्गस्थ आहे जे की सरफराजने हल्ला चढवलेला आहे आणि सागर सगीर अगदी आपण पाहतोय नास्ट्राईकला सज्ज आहे सरफराज राजू भाई यांचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे परत एकदा लागोपाठचा येईल का दुसरा जी हा सरळ जातो चेंडू सीमा पार षटकार या ठिकाणी काय फलंदाजी करतो पहा सरफराज जे की चौथ्या षटकामध्ये हल्ला चढवला राजू यांच्यावर लागोपाठचे 2 षटकार आले पुढचा चेंडू सज्ज परत एकदा बॅटचा कडा घेऊन स्लिपच्या बाजूने चेंडू जाईल घोषांकीन 2 धावांसाठी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना सरफराज आपण पाहतोय जे की अतिशय गुंतून असे 2 षटकार लागोपाठचे 2 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले हॅलो चेक 2 षटकर आले त्यानंतर एक ओ हो काय फटका खेळलाय स्टँड अँड डिलिव्हर क्लास सो ब्युटिफुल सो एलिगंट इट्स जस्ट लाईक अ वाव आणि मित्रांनो जसा षटकर आला आणि जसं तपसी चिंचोलीमध्ये माझं आगमन झालं तसं आमचे लाडके मामा अर्थातच आमचे शक्ती कपूर त्यांचा डान्स खूप फेमस आहे फायनल जसं सुरू होईल तसं ते डान्स करतात त्याच्या आधी संपूर्ण दिवस खरं तर ही स्पर्धा पाहतात मित्रांनो खास समालोचकांसाठी आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम आपल्या माणसांवरती असलेलं प्रेम 51 रुपयाचं पारितोषिक या दानशूर व्यक्तिमत्वाने इथे मात्र जाहीर केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो पैशाला कधीच किंमत नाहीये हे लक्षात ठेवा तुमच्या मनात किती तुमचा दिलदार स्वभाव आहे जितकं तुम्ही दुसऱ्याला द्याल ना देव तुम्हाला तितकं वापस परत दिल्याशिवाय कधीच राहत नाही धन्यवाद दादा आणि 50 अर्थच हो परत एकदा इथे मात्र मिनी हेलिकॉप्टर तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती एक सिंगल आहे मामा पैसे जमा केले आणि इथे आपली आगीन गाडी अगदी बुलेट ट्रेनच्या स्पीडने भागायला लागली शेवटचा बॉल इथे आपण पाहतोय फटका सुरेख अगदी समोलचक कक्षाला आणि आमच्या शक्ती कपूर सरांना सलामी देणारा हा खणखणीत दणदणीत नरसिंह चषक चौकार डीजे पंकज सर तुम्ही सुद्धा बऱ्याचशा स्पर्धेला जाता इथे तुम्ही 2-4 दिवस झालं खरं तर येऊन इथलं वातावरण पाहताय कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस सर तुमची आणि माझी भेट झाली तुळजापूरच्या आमदार चषकाला अगदी आपण पाहतोय अनिल गोरेजी मार्कवर आणि या ठिकाणी आपण काय पाहतोय पहा एक देखना आणि सुंदर गगनचुंबी आकाशाला सलामी घालणारा हा षटकार येतोय 6 धावा डीजे वाह काय फटकेबाजी पहा मित्रांनो सरफराज शेख जो फलंदाज पहिल्या 7-8 चेंडूवरती बॉल टू रन सुद्धा खेळत नव्हता पण त्यानंतर जो सुरुवात त्यांनी केलेली इथे मात्र शेवट होताना पाहायला मिळत नाहीये
आता जर तुम्ही पाहिलं तर 11 चेंडू आणि 31 धावांची वादळी खेळी सरफराज शेख या बॅटरच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अनिल उर्फ युवीचं सहर्ष असं स्वागत केलं गेलंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 71 धावा. हो हो हो, यावेळेस ऑप्स्टमच्या बाहेर चेंडूला इथे मात्र कट केलाय. चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. 2 धाव्याने त्यावर पाहतोय धावफलकावरती 73 धावा. आणि याच दरम्यान आमचे सहयोगी समालोचक ज्यांनी अक्षरशः सुरुवातीपासून इथे मात्र समालोचन केलेलं आहे असे आमचे लाडके मित्र माकणी गावचे सुपुत्र कोहिनूर म्हणायला हरकत नाही असे सन्माननीय राजपूत सरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मित्रांनो कुठलंही ग्राउंड असू द्या, अगदी इथे जर ईडन गार्डन जरी असतं ना तरी हा षटकार असता. डीजे कालीना 79 धावा. मित्रांनो अशा प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकही षटकार इथे मात्र 80 मीटरच्या अलीकडलं नाहीये. प्रत्येक षटकार जर तुम्ही पाहिलं ना तर 80-90 मीटर प्लस आहे. चला जुना बॉल आणि त्यासाठी सुद्धा आमची यंत्रणा आहे आविष्कार अँड टीम. पहा जुना बॉल जसा मी म्हणला तसा मैदानाच्या आतमध्ये पोहोच झालेला आहे. तुम्ही ऐकलेलं आहे सर की इर्षद बागवान सर नेहमी सांगतात पहा सर्वात जास्त जलद गतीने काम करणारी पोलीस यंत्रणा जर कुठली असेल यस ती आहे स्कॉटलंडची. पण त्यांना सुद्धा लाज होईल इतकं फास्ट काम कोणी करत असेल तर ते आहे आमच्या आविष्कार टीम. 79 धावा. मित्रांनो पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती जर पाहिलं तर स्क्वेअर कटचा एक डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला 2 धावा, त्यानंतर परत एकदा षटकार. आता का आणि कशासाठी आम्ही क्षेत्ररक्षण निवडलं असेल यावरती इथे सुद्धा प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहेत. मामा धन्यवाद परत एकदा. ओ हो हो परत एकदा क्रिकेटचा क्लास सौंदर्य दाखवणार एक जबरदस्त स्कोअर कट. पण तिथे काय तिथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. थोडस अस्ताव्यस्त भेटी जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली पण कुठल्या धावेचे इथे मात्र अतिरिक्त नुकसान होताना पाहायला मिळत नाहीये. आजच्या दिवसामध्ये जर पंकज सर राजपूत सर तुम्ही जर पाहिलं ना तर सर्वोत्कृष्ट 7 संघ आपण पाहिलेले आहेत. माफ करा 6 संघ आपण पाहिले आहेत. आजचा माफ करा 7 संघ आपण पाहिले आहेत. आजचा 8वा दिवस आहे. तर आज जर तुम्ही पाहिलं ना तर ह्या 8 टीम मधील 4-5 टीम अशा आहेत जर त्या इतरत्र असत्या ना दुसऱ्या ग्रुपमध्ये तर त्या टीम सुद्धा इथे क्वालिफाय होताना पाहायला मिळाल्या असत्या. पण आपल्या स्पर्धेचा नियम आहे एकमेव एकच संघ 8 संघापैकी एकच संघ खरं तर क्वालिफाय होतो. आणि आज पाहायचं या 8 संघामधून जसं पाहिलं तर पहा पहिल्या मॅच मध्ये सिंधळा संघ बॅक टू द होम. खूप अपेक्षा जरूर होत्या. ओ हो हो यावेळेस प्ले अँड मिस आणि इथे होईल षटकाची सांगता. 5 षटकांचा खेळ संपन्न झाला. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जो की आपण पाहतो एका बाजूला महारुद्र क्रिकेट क्लब बलसा आणि त्यांच्या विरोधात न्यू स्टार हट्टा. इथे सुद्धा दोन्ही टीम खूप बलाढ्य आहेत. एक संघ जर तुम्ही पाहिलं तर अगदी हिंगोली जिल्ह्यातून आलेला आहे. दुसरा संघ जर आपण पाहिलं तर खूप दूरवरून अर्थातच परभणी जिल्ह्यातून आलेला आहे. आणि यानंतर होणारा सामना असेल शेड्यूल स्टार शेड्यूल जो की आपल्या अगदी बाजूलाच शेड्यूल गाव आहे 10-15 किलोमीटर वरती आणि त्यांच्या विरोधात असतील अगदी बुंगा फाईट उजनी. एका बाजूला बासुंदीची कमाल पाहायला मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला आमचे शेड्यूल खरं तर तिथे सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. आणि त्यानंतर शेवटचा सामना असेल प्रवीण भैया क्रिकेट क्लब तपसे चिंचोली आणि त्यांच्या विरोधात असतील गंगादेवी क्रिकेट क्लब गंगापूर. आणि आमचे शिवाजी दादा मला वाटतं या वर्षी जरा थोडे रिलॅक्स दिसत आहेत, निवांत दिसत आहेत. कशासाठी हो 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 खरंच मी त्याच मॅचची तुम्हाला खरं तर आता सांगत होतो कारण 80 रन्स 80 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहतोय
एका बाजूला शिडूळ आणि त्यांच्या विरोधात उजनी संघ. बिग मॅच मित्रांनो, कुठेही जाऊ नका. हो हो, परत एकदा फटका सुरेख, अगदी तिथे आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून खणखणीत दणदणीत नरसिंह चषक बिग ब्लास्ट षटकार. मित्रांनो, एक सूचना आहे, बाउंड्री रोडच्या बाहेरला जे आमचे क्रीडा रसिक प्रेक्षक मायबाप बसलेले आहेत, थोडस जपून बसा, कारण इतक्या वेगाने चेंडू येते ना की तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे. कारण आज जर तुम्ही पाहिलं नाही, इथे जबरदस्त षटकारांची आतिषबाजी पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक मॅचला 100+ स्कोर होताना पाहायला मिळतोय. 86 बनवले गेलेत. शेवटचे 5 बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि इथे काय तर इथे सरफराज शेखचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला, फास्ट हिट अर्धशतक जलद इथे अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये झळकवलंय. सरफराज बॅट वर करायचे. जबरदस्त जबरदस्त. खरं तर टाळ्या झाल्या पाहिजेत. सरफराज यांची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणि खास करून जर तुम्ही पाहिलं ना तर तपसे चिंचोलीकरांना सांगावं कधी लागत नाही की इथे टाळ्या वाजवायच्या आहेत. 16 चेंडू आणि 52 धावांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. ओ हो हो, इथे आपण पाहतोय कुठली धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चेतन दादा जर इथे मैदानावरती उपस्थित असतील तर कृपया समलोचक कक्षाशी संपर्क साधा. खरं तर चेतन बद्दल बोलावं तितकं कमी आहे पंकज सर. आणि आमच्या शिवाजी दादांनी तब्बल 2000 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्या खिशामध्ये ठेवलेलं आहे. पुढच्या मॅच साठी असणार आहे बरं का. परत एकदा फटका सुरेख. ओ, एका हाताला लागून इथे मात्र चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आणि जसं चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय धावफलकावरती तब्बल आणि तब्बल 96 धावा. पंकज सर, या गावचं आणि क्रिकेटचं नातं खूप वेगळं आहे. जसा या षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जाईल, दोन्ही टीम कॅप्टन्स शेड्यूल स्टार्स भुंगा फाईट टॉस साठी यायचंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हाय अँड हँडसम षटकार. डीजे सागर को मोती और सूरज को तू देती है लाली, देखे जो तुझको मन मेरा बोले, मन में बसी है तू हौले हौले, काली नागिन के जैसी. धन्यवाद डीजे. चला, विनंती आहे, शिडोळ आणि उजनी शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. या सर, या टॉस करायचं आपल्याला किरण सर. आणि उजनी संघ सरफराज भाई कॅप्टनला पाठवून द्या, विनंती आहे. दोन्ही टीम ओ हो हो आलेले पहा. चेतन सरांचं नाव घेतलं, चेतन सर या ठिकाणी उपस्थित झाले. चेतन भाऊ 2000 रुपये खिशात आहेत. आता किती जिंकायचे तू तुझं ठरव आता. परत एकदा फटका सुरेख अफलातून. 108 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. विजयासाठी समीकरण ठेवलं गेलंय 36 चेंडू आणि 109 धावा. चला कॅप्टन, भुंगा फाईट उजनी संघनायक आणि शिडोळ